Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. शिवसेनेचा दसरा मेळाव्यात आपण आहोत. शिवसेनेचे आमदार भावना गवळी आपल्यासोबत जुळत आहेत. मॅडम, पहिला प्रश्न हेच राहील, महाराष्ट्राची पूरग्रस्त लोकांची जी स्थिती आहे तिथे शिवसेना समोर येऊन ही मदत करते, पण कुठे ना कुठे आपण म्हणू शकतो की लोकांमध्ये जे काही मेसेज आपण पोहोचण्याचा प्रयत्न करतो की पहिली मदत, पहिले समाजकारण, नंतर राजकारण. शिवसेनेचं घोषवाक्य आहे 80% समाजसेवा आणि 20% राजकारण. आणि त्याच धर्तीवर ते आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे काम करत आहेत. आणि आपल्या सगळ्यांना या गोष्टीची जाणीव सुद्धा आहे की मागच्या मुख्यमंत्रीच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये किती मोठे निर्णय त्यांनी या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी घेतले. आजही ते बांधावरती गेले आणि बांधावरती जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांची विचारपूस केली. आज मराठवाडा, विदर्भ असू दे, कोकण असू दे, या सगळीकडे प्रचंड मोठा पाऊस झालेला आहे आणि म्हणून त्यांना दिलासा हा पहिला दिलाच पाहिजे. आणि शिवसैनिक हा रस्त्यावरती येऊन काम करणारा आहे, जनतेसाठी काम करणारा हा शिवसैनिक आहे आणि त्याच धर्तीवरती आज शिवसैनिक काम करते. आम्ही सुद्धा एक शिवसैनिक म्हणून ज्या वेळेला एखादा सर्वे होत नाही त्यावेळेला संबंधित अधिकाऱ्यांना त्या गोष्टीची माहिती देऊन तुम्ही सर्वे बरोबर केलेला नाही किंवा तो केला पाहिजे, अशा पद्धतीच्या सूचना आम्ही पण देतो आणि सगळे शिवसैनिक या कामाला लागलेले आहेत. परंतु त्याचबरोबर आजचा हा जो काही मेळावा आहे त्या मेळाव्यामध्ये शिंदे साहेबांचे विचार जे आहेत, त्यांचं पुढचं प्लॅनिंग जे आहे त्या संदर्भामध्ये ते काय बोलणार आहे ते ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवसैनिक सुद्धा येणार आहे आणि काम हे चालत राहणार आहे. शिवसैनिक कधी थांबला नाही, तो थांबणार नाही. दोन भाग झाले, किंवा लोकसभेची निवडणूक झाली, नंतर विधानसभेची निवडणूक झाली. दोन्हीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे नेतृत्वात त्यांनी परफॉर्मन्स दाखवलेला आहे. आता वेगवेगळ्या ठिकाणी लोकल इलेक्शन येत आहेत, तुम्हाला काय अपेक्षा आहे? 100% या इलेक्शनमध्ये सुद्धा जनतेने जो विश्वास आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांवरती दाखवलेला आहे तो युतीच्या माध्यमातून अजून भक्कमपणाने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला चांगले रिझल्ट या ठिकाणी दिसतील. कारण निर्णय जे सरकार आता पण घेत आहे, शेतकऱ्यांच्या पांदन रस्त्याचा विषय असू दे किंवा शेतकऱ्यांच्या आता जो काही अतिवृष्टी झाली त्याचा विषय असू दे किंवा त्याचबरोबर ग्रामीण भागातला जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी सुद्धा घरकुल हा विषय फार मोठा जिव्हाळ्याचा विषय असतो ग्रामीण भागामधला. त्यासाठी सुद्धा सरकारचा निर्णय असू द्या, असे अनेक निर्णय सरकार घेते आहे. शहरामध्ये सुद्धा घर हे लोकांना मिळालं पाहिजे, नागरिकांना मिळालं पाहिजे, त्यासाठी सुद्धा शिंदे साहेबांनी, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मोठे मोठे निर्णय आज घेतलेले आहेत आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी चांगले निर्णय आपल्याला पाहायला मिळतील. विकास हा एक भाग झाला, विरोधांकडून मराठी माणूस हा विषय एक चालवला जातोय. मुंबईमध्ये त्याचा इम्पॅक्ट फार मोठा दिसला जातोय. दोन भाऊ एकत्र येणार अशी ही शंका व्यक्त केली जाते. तुम्हाला वाटतंय का येणाऱ्या लोकसभा लोकल बॉडी निवडणुकीमध्ये मराठी माणूस हा मुद्दा राहणार? बघा, ज्याला लढायचं असतं ना त्याला भीती बाळगायचं कारण नसतं. ज्याच्याकडे कर्तृत्व असतं त्याला तर मुळीच या ठिकाणी थांबण्याचं कारण नसतं. आणि कर्तव्य या महाराष्ट्राला माजी मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांनी दाखवलेलं आहे. आताही ते काम करतायत आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल की कुठलाही मुद्दा असू दे त्या प्रत्येक मुद्द्याला उत्तर देण्यासाठी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब तयार आहेत. धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी. तर येणाऱ्या निवडणुकीसाठी पार्श्वभूमी तयार होताना आपल्याला मिळतात. भावना गवळी आमदार आपल्यासोबत होते, ज्यांचं म्हणणं आहे जे काही मुद्दा असेल त्याला शिवसेना एकनाथ शिंदे भक्कम उत्तर देणार आहे. कॅमेरा पर्सन किरण सपकाल सोबत मुस्तफा शेख, मुंबई तक.